हॅलो नमस्कार. महाराजा किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. तर घरच्याच मसाल्यामध्ये मटन मसाला कसा बनवायचा ते पाहूया. तर त्यासाठी सर्वात प्रथम मी काय केलेलं आहे, हे अर्धा किलो मटण घेतलेलं आहे. मटण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण काय करायचं आहे, अर्धा चमचा मिरपूड घालायचे आहे आणि त्यानंतर मीठ घालायचं आहे. मीठ आपण 1 चमचा घालायचं आहे. तर हे मटण बनवताना आज आपण एकदम कमी मसाल्यामध्ये बनवायचं आहे. मीठ घातल्यानंतर ह्याला व्यवस्थित आपण हलवायचं आहे आणि अर्ध्या तासासाठी ठेवायचं आहे. म्हणजे मीठ काय होतं त्यामध्ये व्यवस्थित मुरते. हे पहा, आता मी व्यवस्थित हलवलेलं आहे. आता ह्याला अर्धा तासासाठी ठेवूया. तोपर्यंत ह्याच्यासाठी काय काय मसाला लागतो ते पाहूया. तर त्यामध्ये मी लसणाच्या 4 ते 5 पाकळ्या घेतलेल्या आहेत, लवंग घेतलेले आहे, वेलदोडे, मसाले वेलदोडे, जिरे, सौंफ आणि धने घेतलेले आहेत. 2-4 स्टार फुल दालचिनी, मिरच्या 2 घेतलेल्या आहेत. आता आपण गॅसवरती पॅन ठेवलेला आहे गरम करायला. आता हे सर्व मसाले काय करायचे आहेत, आपण व्यवस्थित याच्यावरती परतवून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम आपण लो ठेवायची आहे. जास्त मसाले करपूस भाजायचे नाहीत, थोडेच गरम करायचे आहेत त्याला फक्त. थोडा कडवटपणा येतो म्हणून आपण काय करायचं आहे, मसाले जास्त भाजायचे नाही आहेत. आता यानंतर याला थंड करायचं आहे आणि मिक्सरमधून ह्याला बारीक करून घ्यायचं आहे. हे पहा, मसाले आता थंड झालेले आहेत. आता यानंतर हे काय करायचं आहे, हे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहेत. पण घेताना काय करायचं आहे, थोडं दरदरीत ठेवायचं आहे, पूर्ण बारीक असे करायचं नाही आहे. हे पहा, असं थोडंसं दरदरीतच ठेवायचं आहे. आता यानंतर आपण मटण कसं बनवायचं ते पाहूया. गॅसवरती आपण कढई ठेवलेली आहे. तर गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे, कारण कढई कशी स्टीलची आहे, बऱ्याचदा काय होतं, फोडणी करपायची शक्यता असते. आता यामध्ये आपण 2 ते 3 चमचे तेल घालायचं आहे. तेल आता गरम झालेलं आहे. आता यामध्ये आपण काय करायचं आहे, बारीक चिरलेला 1 वाटी कांदा घालायचा आहे. कांदा ब्राऊन होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. बऱ्याचदा काय होतं, आपण मटण सेपरेट असं शिजवून घेतो आणि नंतर त्याला आपण काढून फोडणी देतो. पण आता आपण हे काय करायचं आहे, डायरेक्ट शिजवायचं आहे. आता हा पहा, कांदा करपूस असा भाजलेला आहे. कांदा तेलामध्ये भाजताना काय करायचं आहे, नेहमी असं गुलाबी रंगावरती परतवून घ्यायचं आहे. त्यामुळे कसं होतं, मटणाला एकदम टेस्ट छान येते. हे पहा, आता आपण कसं गुलाबी रंगावरती परतलेलं आहे. आता यानंतर यामध्ये आपण काय करायचं आहे, मटण आहे ना ते घालायचं आहे. तर ह्यामध्ये आपण मीठ घातल्यामुळे त्याला ना पाणी सुटलेलं आहे पहा. आता आपण काय करायचं आहे, हे व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये मीठ घातल्यामुळे ह्याला पाणी भरपूर सुटतं. तर काय करायचं आहे, आपण त्या मिठामध्येच त्याला आपण व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. यानंतर यामध्ये काय करायचं आहे, 2 चमचे दही घालायचं आहे. दही घातल्यानंतर काय करायचं आहे, ह्याला व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. दह्यामुळे काय होतं, मटणाला एकदम टेस्ट छान येते. मटण काय होतं, बऱ्याचदा लवकर शिजत नाही, त्याला शिजायला वेळ लागतो. तर मटण शिजण्यासाठी आपण यामध्ये काय करायचं आहे, सुपारीचा तुकडा ना थोडा टाकला तरी चालेल. यानंतर काय करायचं आहे, गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि याच्यावरती झाकण ठेवून 10 ते 15 मिनटं काय करायचं आहे, याला शिजू द्यायचं आहे. लो फ्लेमवरती काय होतं, मटण व्यवस्थित शिजते बघा. आता यामध्ये आपण पाणी घातलेलं नाही, पण कसं आपण मीठ घातल्यामुळे याला ना पाणी सुटलेलं आहे. आता ह्याला व्यवस्थित आपण वरून खालून व्यवस्थित हलवून घेऊया, म्हणजे ते सर्व बाजूने व्यवस्थित शिजेल. आता पुन्हा एकदा झाकण ठेवून मंद गॅसवरती याला शिजू द्यायचं आहे. हे पहा, मटण कसं व्यवस्थित शिजलेलं आहे. आता यामध्ये आपण काय करायचं आहे, जे मसाले बारीक केले होते ना ते यामध्ये घालायचे आहे. हे पहा, आता हे सर्व मसाले आपण घालायचे आहेत आणि पुन्हा एकदा एकजीव करून व्यवस्थित परतवून घ्यायचे आहेत.
आपल्याला बाहेर कुठं जायचं आहे, अशा वेळेला आपल्याला झटपट हे मटण बनवायचं असेल तर अशा प्रकारे आपण बनवू शकतो. यामध्ये काय होतं, मसाला बनवायची आपल्याला जास्त कटकट नसते. वाटण वगैरे बनवा. पहा तर आता हे काय केलं आपण याच मसाल्यामध्ये परतवून घेतलेलं आहे. ह्याला काय होतं, मीठ असल्यामुळे याच्यामध्ये जसं शिजल तसं याला पाणी सुटत राहते. तर आपण काय करायचं आहे, आता याच्यानंतर थोडंसं आपण पाणी यामध्ये ॲड करायचं आहे. आता यामध्ये आपण थोडं पाणी ॲड करून काय करायचं आहे, या पाण्यामध्ये आपण मटणाला थोडं शिजवून घ्यायचं आहे. पूर्वीच्या वेळेला काय व्हायचं, अशा प्रकारे झटपट असं मटण बनवलं जायचं. त्यावेळेला वाटण करण्यासाठी भरपूर वेळ लागायचा, कारण वाटण हे सर्व पाट्यावरती करायला लागत होतं. मिक्सर वगैरे त्यावेळेला नव्हते, त्यामुळे अशा प्रकारे झटपट मटण बनवायचे. याच्यावरती मी हिरव्या मिरच्या पसरवलेल्या आहेत आणि यानंतर याच्यावरती कसुरी मेथी आहे ना, ती पसरवून घालायची आहे. आता याला शिजण्यासाठी आपण 5 ते 10 मिनिटासाठी गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि शिजण्यासाठी ठेवायचं आहे. आता याच्यावरती मी झाकण ठेवलेलं आहे. झाकण ठेवून शिजल्यानंतर आपण पाहूया मटण कसं तयार झालेलं आहे. पहा, वास किती छान खमंग येत आहे. मटण आता तयार झालेलं आहे. आता याच्यावरती आपण कोथिंबीर पसरवूया. चला तर आता याला सर्व करूया. तर ही रेसिपी आपल्यास आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाजूलाच असलेलं बेल आयकनचं बटन क्लिक करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या सर्व रेसिपी आपल्याला पाहायला भेटतील. थँक्यू.